नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ई सायन्स गुरुमध्ये तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. आता आपण MHT CET प्रिपरेशन लेक्चर्स घेतोय, ज्याच्यामधला आपला ॲप्लिकेशन ऑफ डेरिव्हेटिव्ह हा पॉईंट चाललेला आहे, ज्याच्यामधले आपले ऑलरेडी 2 व्हिडिओ झालेले आहेत, एक नाही, टँजंट अँड नॉर्मल या पॉईंटवरती आपले व्हिडिओज ऑलरेडी झालेले आहेत. तुम्ही हे व्हिडिओज जर पाहिले नसतील तर हे व्हिडिओजसुद्धा पाहून घ्या, ज्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जाईल. त्याचबरोबर आय बटन जे काय असेल त्या आय बटनवरती सुद्धा तुम्हाला हा व्हिडिओ मिळून जाईल. ओके, आता आजचं लेक्चर जे असणार आहे त्याच्यामध्ये आपण डिस्प्लेसमेंट, वेलॉसिटी अँड ॲक्सेलरेशन या 3 पॉईंटवरती एक्झाम्पल्स पाहणार आहे. ओके, आता डिस्प्लेसमेंट काय आहे, वेलॉसिटी काय आहे, ॲक्सेलरेशन काय आहे, या ज्या कन्सेप्ट आहेत या तुम्हाला फिजिक्समध्ये ऑलरेडी झालेल्या आहेत. मॅथ्समध्ये जस्ट आपल्याला सिंपल एक्झाम्पल्स पाहायचे आहेत त्याच्यावरती. ओके, सो आता याच्यावरती एक्झाम्पल्स पाहण्याच्या आधी आता समजून घ्या, डिस्प्लेसमेंट याची व्हॅल्यू तुम्हाला प्रत्येक वेळी एक्झाम्पलमध्ये दिलेली असणार आहे आणि ती व्हॅल्यू एस इज इक्वल टू एफ ऑफ टी, म्हणजे इन टर्म्स ऑफ टी व्हॅल्यू दिलेली असणार आहे. आता या ठिकाणी हा जो टी असणार आहे ना, हा टी टाईमला रिप्रेझेंट करणारा असणार आहे. ठीक आहे, सो एस दिलं असेल, डिस्प्लेसमेंट दिली असेल, तर आपल्याला वेलॉसिटी तयार करता येते आणि वेलॉसिटी तयार करण्यासाठी ही जी काही डिस्प्लेसमेंटची व्हॅल्यू आहे त्याचं डिफरन्शिएशन विथ रिस्पेक्ट टू टी करायचं. सो एसचं डिफरन्शिएशन विथ रिस्पेक्ट टू टी म्हणजेच असेल डी एस बाय डी टी, आणि हे डी एस बाय डी टी म्हणजेच असणार आहे व्ही. त्याच पद्धतीनं ही जी व्हेलॉसिटी आहे याचं सुद्धा डिफरन्शिएशन विथ रिस्पेक्ट टू टी, टी म्हणजे टाइम, केलं तर डी एस अपॉन डी टी, व्हीचं डिफरन्शिएशन विथ रिस्पेक्ट टू टाइम असेल डी व्ही बाय डी टी, आणि डी व्ही बाय डी टी म्हणजेच आपलं काय असणार आहे, ॲक्सलरेशन असणार आहे. सो सिम्पली आपल्याला या ठिकाणी डिफरन्शिएशन विथ रिस्पेक्ट टू काय करायचं आहे, टी करायचं. ओके, सो पहा, सगळेच्या सगळे क्वेश्चन्स जे आपण आजच्या लेक्चरमध्ये सॉल्व्ह करून घेणार आहे ते सगळेच क्वेश्चन MHT CET 2020ला आलेले असणार आहेत. ओके, सो फर्स्ट एक्झाम्पल जर आपण पाहिलं, द डिस्प्लेसमेंट ऑफ अ पार्टिकल ॲट अ टाइम टी इज गिवन बाय, बघा एसची व्हॅल्यू आपल्याला दिलेली आहे आणि ही व्हॅल्यू जी काय असेल ती इन टर्म्स ऑफ काय दिलेली आहे, आपल्याला टी दिलेली आहे. आपल्याला काय म्हणतायत, देन व्हेलॉसिटी, आपल्याला व्हेलॉसिटी फाइंड आउट करा म्हणतायत ज्यावेळी टाइम 2 सेकंद असेल. सो बघा, डिस्प्लेसमेंटवरून व्हेलॉसिटी तयार करायचं असेल तर आपण डिस्प्लेसमेंटचं डिफरन्शिएशन करतो, दॅट इज डी एस बाय डी टी. टी क्यूबचं डिफरन्शिएशन असेल 3t² मायनस याचं डिफरन्शिएशन केलं तर 2 समोर येईल, सो 4 टूजा होईल 8t मायनस या ठिकाणी 5, टीचं डिफरन्शिएशन 1. पण डी एस अपॉन डी टी म्हणजेच असतो व्ही, आणि हा जो व्ही आहे तो आपल्याला टी इज इक्वल टू 2 असताना फाइंड करायचा आहे. त्यामुळं जिथं जिथं टी आहे त्या ठिकाणी मी कोणती व्हॅल्यू ठेवणार आहे, 2 व्हॅल्यू ठेवणार. ओके, सो समजून घ्या, 2चा स्क्वेअर 4, 4 3जा केलं तर 12 मायनस 8 2जा असेल 16 मायनस 5. सो पहा, 12 मायनस 16 केलं तर आन्सर असेल -4, त्याच्यासमोर आहे -5, सो आन्सर असेल -9 या ठिकाणी युनिट्स पर सेकंद. मीटर पर सेकंद असतं, बट आपल्याला डिस्टन्स जे आहे ते कशात मोजलंय हे या ठिकाणी सांगितलं नाही, त्यामुळं युनिट्स पर सेकंद. आणि जर आपण ऑप्शन पाहिला तर आपला ऑप्शन नंबर सी करेक्ट असणार आहे. नेक्स्ट क्वेश्चन पाहिला तर नेक्स्ट क्वेश्चन काय सांगितलं आहे, द पार्टिकल मूव्स अकॉर्डिंग टू द लॉ एस इज इक्वल टू, पहा डिस्प्लेसमेंटचं एक्सप्रेशन आपल्याला नेहमीच दिलेलं असणार आहे या टाईपच्या एक्झाम्पलमध्ये. ओके, सो डिस्प्लेसमेंटची जी काही व्हॅल्यू असेल ती व्हॅल्यू आपण लिहून घेऊया. पुढं काय म्हणतायत, द डिस्प्लेसमेंट ऑफ अ पार्टिकल, म्हणजे आपल्याला डिस्प्लेसमेंटची व्हॅल्यू तयार करायची आहे ॲट द टाइम, अशा टाइमला ज्यावेळी ॲक्सलरेशन काय असेल, 0 असेल. आता पहा, यासाठी मला ॲक्सलरेशन केलं पाहिजे तयार, आणि ॲक्सलरेशनसाठी मला सुरुवातीला व्हेलॉसिटी तयार केली पाहिजे. व्हेलॉसिटी तयार कशी होईल, डिस्प्लेसमेंटचं डिफरन्शिएशन केलं तर पहा, टी क्यूबचं डेरिव्हेटिव्ह असेल 3t², याचं डेरिव्हेटिव्ह असेल 12t प्लस 9, टीचं 1 25चं 0. सो व्हेलॉसिटीचं अगेन डिफरन्शिएशन केलं की आपल्याला ॲक्सलरेशन मिळतं. सो या ठिकाणी डिफरन्शिएशन केलं तर येईल 6t मायनस 12. मी डायरेक्ट डिफरन्शिएशन का घेतोय, कारण डिफरन्शिएशन या चॅप्टरमध्ये आपण पाहिलेले आहेत कसे डिफरन्शिएशन करायचे. ओके, आता ते काय म्हणतायत, ॲक्सलरेशन 0 आहे. सो ॲक्सलरेशनची व्हॅल्यू जर 0 असेल
तर 0 इज इक्वल टू 60 मायनस 12 होईल. -12 जर LHS मध्ये घेतले तर +12 होतील. सो इंटू 6 इकडे आले तर होतील अपॉन 6. सो 12 अपॉन 6 म्हणजेच टी, अँड देअरफॉर टीचीच व्हॅल्यू मला मिळेल 6 2 जा 12 दॅट इज 2 सेकंड. बघा एकदा का टीची व्हॅल्यू मिळाली की आपल्याला काय तयार करायचं आहे, डिस्प्लेसमेंट. सो हे जे डिस्प्लेसमेंटचं आपल्याला एक्सप्रेशन दिलंय त्याच्यामध्ये टीची व्हॅल्यू 2 पुट करा. सो बघा इथं 2 पुट केली, 2 चा क्यूब असेल 8 मायनस 6 इंटू या ठिकाणी 2 चा स्क्वेअर असेल 4 प्लस 9 2 चा केलं तर येईल 18 अँड प्लस पुढं शिल्लक आहे 25. सो पहा 8 मायनस 6 4 जा 24 प्लस 18 प्लस 25. आता हे जर एक्सप्रेशन आपण सॉल्व केलं तर नीट पहा 25 18 आणि 8 याची आपल्याला ॲडिशन करावी लागेल. सो 25 प्लस 18 प्लस 8 8 प्लस 8 केले तर 16 16 प्लस 5 केले तर 21 आणि या ठिकाणी ॲडिशन केली तर येईल 51. पण यातून आपल्याला 24 सबस्ट्रॅक्ट करावे लागतील. सो या ठिकाणी 11 11 मायनस 4 केलं तर येईल 7 4 मायनस 2 केलं तर येईल 20. सो प्लस 27 आन्सर येणार आहे. बरं डिस्प्लेसमेंट आहे आपल्याला माहीत नाही आहे कशात मोजायची, सो आपण युनिट्समध्ये मोजणार आणि ऑप्शन पाहिला तर आपला ऑप्शन नंबर बी करेक्ट असणार आहे. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. नेक्स्ट क्वेश्चन काय म्हणतायत, द डिस्प्लेसमेंट ऑफ अ पार्टिकल. अगेन आपल्याला डिस्प्लेसमेंट जी काय आहे ती डिस्प्लेसमेंट आपल्याला दिलेली आहे 3t² मायनस 12t प्लस 14. आपल्याला डिस्प्लेसमेंटच फाइंड आउट करायची आहे, बट यावेळी व्हेलॉसिटी 0 आहे. ओके, सो डिस्प्लेसमेंटचं डिफरन्शिएशन केलं तर व्हेलॉसिटी असेल 60 मायनस 12, बट व्हेलॉसिटी तर 0 दिली आहे. सो 0 इक्वल्स टू 60 मायनस 12. सो सॉल्व करा. सॉल्व केल्यानंतर टीची व्हॅल्यू अगेन तुम्हाला किती मिळेल, 2 सेकंड मायनस 12 प्लस 12 इंटू 6 अपॉन 6 करा. सो टी मिळालं 2 सेकंड. एकदा का टीची व्हॅल्यू मिळाली आपल्याला डिस्प्लेसमेंट तयार करायचे. सो डिस्प्लेसमेंटच्या एक्सप्रेशनमध्ये टीची जी काय व्हॅल्यू आली असेल ती काय करायची, पुट करायची. ओके, सो पहा 2 चा स्क्वेअर 4 आणि 4 3 जा केलं तर होईल 12 मायनस या ठिकाणी असेल 24 प्लस 14. आता पहा 12 प्लस 24 केलं तर या ठिकाणी असेल 26 मायनस 24 अँड 26 मायनस 24 केलं तर येईल 2 इन टर्म्स ऑफ काय असेल, युनिट्स. आणि ऑप्शन पाहिला तर आपला ऑप्शन नंबर सी करेक्ट असणार आहे. आता लास्ट क्वेश्चन पाहूया. लास्ट क्वेश्चन MHT CET 2020 लाच आलेला आहे, बट या क्वेश्चनला इम्पॉर्टंट क्वेश्चन म्हणूया. या ठिकाणी आता आपल्याला व्हॅल्यू तर फाइंड करायची आहे, पण या ठिकाणी आपल्याला जे ॲक्सलरेशन आहे इथं सांगितलं आहे की ॲक्सलरेशन हे कशाला प्रपोर्शनल असेल हे आपल्याला विचारलेलं आहे. सो मला ॲक्सलरेशन कशाला प्रपोर्शनल आहे हे तयार करायचं असेल तर सुरुवातीला आपल्याला काय केली पाहिजे, ॲक्सलरेशनची व्हॅल्यू तयार केली पाहिजे. सो या ठिकाणी s इज इक्वल टू दिले रूट ऑफ 1 प्लस टी. सो याचं डिफरन्शिएशन केलं तर मला मिळेल व्हेलॉसिटी. बरं रूटचं डेरिव्हेटिव्ह असणार आहे 1 अपॉन 2 रूट आणि रूटच्या आत जे काय असेल ते तसंच. चेन रूलनुसार आतल्या टर्मचं डिफरन्शिएशन केलं तर 1चं 0 टीचं असेल 1. का, या ठिकाणी आपण डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू टी करतोय. सो टीचं डिफरन्शिएशन विथ रिस्पेक्ट टू टी केलं तर 1 असणार आहे. आता व्हेलॉसिटी नको, आपल्याकडे कुठं जायचं आहे, ॲक्सलरेशन. सो ॲक्सलरेशनकडे जायचं असेल तर मला याचं अगेन डिफरन्शिएशन केलं पाहिजे आणि याचं जर अगेन डिफरन्शिएशन करायचं असेल तर 1/2 तसाच राहील. हा जो रूट आहे, रूट म्हणजेच रेस टू 1/2 असेल, म्हणजे समजून घ्या या पद्धतीनं असेल 1 प्लस टी रेस टू 1/2. मग 1/2 तसाच राहील. जर मी 1 प्लस टी न्यूमेरेटरमध्ये घेतला तर होईल -1/2. आहे की नाही, आपण शिकलेलो एक्स रेस टू एन या टाईपचं डिफरन्शिएशन करायचं असेल तर हे डिफरन्शिएशन नेहमी आपण कधी करू शकतो, न्यूमेरेटरमध्ये असेल तर करू शकतो. म्हणून याची व्हॅल्यू जी काय आहे ती मी कुठं घेतली, न्यूमेरेटरमध्ये घेतली. सो मी डिफरन्शिएशन करताना याचं डिफरन्शिएशन करणार आहे. सो समजून घ्या 1/2 कॉन्स्टंट टर्म, एक्स रेस टू एनचं डिफरन्शिएशन करताना जे रेस टू आहे ते समोर घ्या, बेस जो असेल तो तसाच ठेवा आणि जे रेस टू आहे दॅट इज रेस टू आहे -1/2 त्यातून एक मायनस करा. सो -1/2 -1 जर केलं तर आन्सर मिळेल -3/2. सो नीट समजून घ्या हे 1/2 तसंच, हा जो मायनस साइन आहे ना तो मी फक्त समोर देतो. या ठिकाणी जर तुम्ही पाहिलं तर हे 1 अपॉन ट्वाइस ऑफ, या ठिकाणी हे जर मी पुन्हा डिनॉमिनेटरला घेतलं तर येताना असं येईल 1 प्लस टी
रेस टू 3/2 ऐक नाही, न्यूमेरेटरचं डिनॉमिनेटरला घेतलं तर कसं कन्वर्ट होईल, प्लसमध्ये कन्वर्ट होईल. सो विच इज इक्वल्स टू बघा ॲक्सलरेशनचीच व्हॅल्यू आहे. सो विच इज इक्वल्स टू -1/2 तसंच इंटू 1/, हा जो 2 आहे ना तो 2 तात्पुरता तसाच राहू दे. हे जे आहे याला लिहिताना आपण असं पण लिहू शकतो पहा, 1 + t रेस टू 1/2 रेस टू 3. ओके, कसं x रेस टू m/n असेल तर त्याला लिहिताना x रेस टू 1/n अँड त्याच्या रेस टू m लिहू शकतो आपण. का असं पण या दोघांचं मल्टिप्लिकेशन केलं तर पुन्हा m/nच तयार होणार आहे. सो मी 1/2 वेगळं ठेवलं, या ठिकाणी ब्रॅकेटचा काय केला, क्यूब केला. ओके, सो आता पहा हे -1/2 जे काय आहेत ते तसेच राहू देत. आता नीट समजून घ्या, या ठिकाणी मला हा जो 2 आहे ना 1 + t रेस टू 1/2 म्हणजेच रूट. सो रूट तर मिळालं, मला हा जर 2 हवा असेल तर याच्या शेजारी मला इथं 2 घ्यावा लागेल, पण मी 2 डायरेक्टली घेऊ शकत नाही. का घेऊ शकत नाही समजून घ्या. हे 2 जो आहे या 2 ला मी काय करतो इथं लिहून टाकतो, समजून घ्या तात्पुरतं. हे इंटू इथं घेऊया आपण. ओके, हा 2 तर इकडे लिहून टाकला. इथं मी 8 न डिवाइड करतो, 8 न मल्टिप्लाय करतो. सो शिल्लक काय राहील मात्र इथं ब्रॅकेटमध्ये. याला लिहिताना आता आपण काय लिहूया, रूट लिहूया, रूट ऑफ 1 + t ब्रॅकेटचा क्यूब. ओके, सो विच इज इथं लिहूया विच इज इक्वल्स टू. आता समजून घ्या याचं जर आपण सिम्प्लिफिकेशन केलं 2 × 2 = 4, सो 4 × 2 = 8 असेल. सो बाहेर शिल्लक राहील -2 इंटू वरती 1 म्हणजे 1चा क्यूब लिहितो मी डिवायडेड बाय खाली जो 8 आहे त्याला 2चा क्यूब लिहितो आणि ब्रॅकेटमध्ये आपल्याला ऑलरेडी रूट ऑफ 1 + t ब्रॅकेटचा क्यूब मिळाला. मी काय केलं, याचा क्यूब आहे तर याच्या शेजारी पण सगळे क्यूब ॲडजस्ट केले. आणि नीट समजून घ्या, जर याचा क्यूब, याचा क्यूब आणि याचा क्यूब जर आपण कॉमन काढला तर आपल्याला या पद्धतीने मिळेल ब्रॅकेटचा क्यूब. बघा पुन्हा क्यूब दिला तर 1चा क्यूब, 2चा क्यूब, रूट 1 + tचा क्यूब म्हणजे हेच व्हॅल्यू मिळेल. सो सगळ्यांचा क्यूब आहे. सो सगळ्यांसाठी मी क्यूब काय केला, एकदाच लिहिला. आणि तुम्ही जर ब्रॅकेटच्या आतमधली व्हॅल्यू नीट पाहिली 1/2 रूट 1 + t दॅट इज बघा 1/2 रूट 1 + t हीच व्हॅल्यू कोणाची आपली व्हेलॉसिटीची आहे. सो ही जी आतली व्हॅल्यू आहे ती व्हॅल्यू झाली व्हेलॉसिटी, बट ब्रॅकेटचा क्यूब असल्यामुळे या ठिकाणी v³ मिळेल आपल्याला. ओके, सो हीच व्हॅल्यू आपली कोणाची होती, ॲक्सलरेशनची होती. आता इक्वल्स टू आणि कॉन्स्टंट टर्म जर आपण रिमूव्ह केली तर त्या ठिकाणी प्रपोर्शनलचं साईन घेतो आणि या ठिकाणी येईल v³. सो ॲक्सलरेशन जो आहे तो v³ दॅट इज v म्हणजे व्हेलॉसिटी. सो व्हेलॉसिटीच्या क्यूबला डायरेक्टली प्रोपोर्शनल आहे. सो तुम्ही ऑप्शनमध्ये पाहिलं तर क्यूब ऑफ व्हेलॉसिटीला आपलं ॲक्सलरेशन जे काय आहे ते डायरेक्टली प्रोपोर्शनल आहे, म्हणून आपला ऑप्शन नंबर सी करेक्ट असणार आहे. आता आय होप डिस्प्लेसमेंट, व्हेलॉसिटी अँड ॲक्सलरेशन या 3 पॉईंटवरती जे काय एक्झाम्पल्स आपण आजच्या लेक्चरमध्ये घेतले ते एक्झाम्पल्स तुमच्या लक्षात आले असतील. जरी काही तुम्हाला काय असेल डाऊट असेल तर कमेंट सेक्शन ऑलवेज ओपन आहे, त्या ठिकाणी मला कमेंट करा, तो डाऊट आपण क्लिअर करण्याचा नक्कीच प्रयत्न करूया. त्याचबरोबर तुम्ही आपल्या चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. आपला चॅनल जो आहे तो तुमच्या मित्रांना देखील शेअर करा. थँक्यू फ्रेंड्स.